अध्याय 16 श्री गणेशाय नमः. भक्तजनतानार्थ येथे रूपे श्री दत्तभोरी प्रकट होत अक्कलकोटी वास केला. जे झाले स्वामी भक्त त्यांचे श्रेष्ठ स्वामी सुत ऐकता त्यांचे चरित्र. महादोष जातील प्रसिद्ध मुंबई शहरात हरिभाऊ नामे विख्यात आनंदे होत नांदत निर्वाह कृत नोकरीने कोकणाप्रती राजापूर इटिया तालुक्यात इटिया गाव सुंदर. हरिभाऊ तेथील राहणार जात मराठी तयांचे ते होते. त्या गावचे होते संपन्न पूर्वीचे. त्याच गावी तयांचे माता बंधू राहते. मुंबई तयांचे मित्र ब्राह्मण उपनाव पंडित ते करता व्यापार. त्यात तोटा आला तयांशी. एके समी पंडितांनी स्वामी कीर्ती ऐकली कानी. तेव्हा भाव धरून यमनी नवस केला स्वामी ते. जरी 8 दिवसात मी होईन कर्जमुक्त तरी दर्शनात वरीत अक्कलकोटी येईन. याशी 7 दिवस झाले काही अनुभवानं आले तो नवल एक वर्तले. एका चिंत देवनी हरिभाऊ आणि त्यांचे मित्र पोचा व्यापारी करता. त्यात आपणा नुकसान सत्य येईल असे वाटले तयांनी. काढीला एक युक्ती बोलावून पंडिताप्रती सर्व अर्थ म्हणते सांगते. काय म्हणती काय करावे हे नुकसान भरावायचे द्रव्य नाही यमापाशी. फिर्याद होता अब्रुशी पट्टा लागेल मुचा. तेव्हा पंडित बोलले मला ही कर्ज काही आले निघेल माझ्या दिवाळे. यात संशय असे ना तुम्ही व्हावा कर्जमुक्त. याशी करावी या युक्ती एक तुमचा होईना मी मालक. लिहून देतो पेढेवरी उभयंता आणि ते मानिले. तत्काळ तयापरी केले तो नवले एक वर्तले. एका सादर होऊन अप्पूचा भाव वाढला. व्यापारात नफा झाला हे सांगावया पंडिताला. मारवाडी याला आनंदे. पंडित ऐकून वर्तमान आनंद झाला तयाला ऐकून. हरिभाऊ ते भेटून व्रत निवेदन मग केले अक्कलकोटी स्वामी समर्थ. संप्रदाकाळी वास करीत त्याचीच कृपा ही सत्य कर्जमुक्त झालो आम्ही. नवस केला तयासी जाऊ आता दर्शनाशी. वार्ता ऐकून या उभयंताशी चमत्कार वाटला. ज्यांनी आपले मनोरथ पूर्ण केले असते सत्य जसे जे का समर्थ. अक्कलकोटी नांदती तरी अक्कलकोटाप्रती येतो तुमच्या सांगाती आम्ही पाहून या स्वामीमूर्ती जन्म सार्थ करू की. गजानन हरिभाऊ पंडिता त्रिवर्ग अक्कलकोटी जात समर्थांचे दर्शन घेता पूजन करत भक्तीने पाहून या समर्थांची मूर्ती तरली. हरिभाऊंची व्रती मुख पाहता नयन पती न लावती तयांशी. तेव्हा समर्थ तयांशी शिवराम मारुती ऐसी नाम दिदले त्रिवर्गाशी. अनेक मंत्र दिदले पंडिता राम म्हटले. गजानना शिवनाम दिदले. मारुती हरिभाऊस म्हणतात घे केले एक रूप. मग समर्थ त्यावेळी त्रिवर्गाजवळ बोलाविले. ठिकाणशी 3 श्लोक दिदले. मंत्रमुनींना ते ऐका श्लोक. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ऐसा मंत्र हरिभाऊ ते दिदला. असे समर्थ तेव्हा तयाच्या आनंदात पारावार नसायची. दुसरा मंत्र गजाननाला तयावेळी श्रीने दिदला. तेव्हा तयाच्या मनाला आनंद झाला. बहुत साल श्लोक आकाशात पतित तोय यथा गच्छति सागरम. सर्वदेव नमस्कार केशव प्रति गच्छति. संतोषिले त्यांचे मन. मग पंडिताजवळ घेऊन एक मंत्र उपदेशन केले पावन तया ते श्लोक. इदमेव शिव इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिवम. 300 रुपये तयानी आणले होते मुंबईहून. त्याचं काय करावे म्हणून विचारले समर्थ ते. असा प्रश्न ऐकून समर्थ बोलले तया लागून त्यांच्या पादुका बनवून येथे आणावा सत्वर. स्वामी सान्निध्य काही दिन त्रिवर्ग राहिले आनंदाने. हरिभाऊंचे तनमन स्वामीचरणे दृढ जडले. काही दिवस गेल्यावर त्रिवर्ग एके अवसरी उभे राहून या जोडल्या करी. आज्ञा मागोती जावया. आज्ञा मिळता तयांशी आनंदे आले मुंबईशी. हरिभाऊंच्या मानसी ध्यास लागला स्वामींचा. व्यवहारी वर्तता स्वस्थता नसायची चिंता. गोड न लागती संसार वार्ता. चलन शिक्षण भरी. असो पुढे त्रिवर्गांनी चांदीच्या पादुका करवून अर्पाव्या स्वामीचरणी आले अक्कलकोटाते. भक्तजनांचा कैवारी पाहून या डोळे भरी. माता ठेविला चरणावरी भूतांतरी सुखावले. चांदीच्या पादुका आणल्या त्या श्रीचरणी अर्पण केल्या. समर्थ यात्रे घेतल्या पायी घातल्या त्याच वेळी. त्या आत्मलिंग पादुका 14 दिवसापर्यंत देखा पायी वागवी भक्त सखा. दिदल्या नाही कोणा ते. हरिभाऊ एके दिनी समर्था सानिध्य येऊन या दर्शन घेऊन श्रीचरणी मस्तक त्यांनी ठेविले. तो समर्थ त्याप्रती घेऊन या मंडळीवरती वरदहस्त सत्व रंगती मस्तके त्यांचे ठेविले. म्हणती तो माझा सुत झाला आता निश्चित. परिधान करी भगवे वस्त्र संसार देई सोडून या. मग छाटी कपनी होई समर्थ तयाशी दिदली. ती घेऊन या ते वेळी प्रदान केले सत्वर. आत्मलिंग पादुका सत्वरी देती हरिभाऊंचे करी. म्हणती जाऊन या सागर तरी. किल्ला बांधून या राहावे. धरू नको आता लाज. उभार माझा यशध्वज. करू नको अन्य काज. मन जनभजना लावावे. जाऊन या आता सत्वर. लुटवी आपला संसार. लोभ मोह अनुमात्र चिंतित वा न धरावा. आज्ञा ऐकून यायची आनंद झाला मानसी. सत्वर आले मुंबईशी साधवेश घेऊन. सद्गुरूने मस्तकी
हस्त ठेविता झाले ज्ञानवंत, धन्य ते धन्य ते स्वामी सुत, धन्य स्वामी दयाळ. सद्गुरूचा उपदेश होता तत्काळ गेली भव्य व्यथा, उपरती झाली चिंता. षडविकार निमाले भूत गुरु जगी असती, नाना मंत्र उपदेशिते द्रव्य प्राप्ती स्तव निशिती. ढोंग माजविली बहुत, तयांचा उपदेश न फळे, आत्मरूपी मन न वळे. सत्य ज्ञान काही न कळे, मन न चळे प्रपंची. तयाशी न म्हणावे गुरु, जे केवळ पोट भरू. भवसागर पैल तिरू, उतरतील ते कैसे, तेव्हा नव्हेची समर्थ. जे परमेश्वर साक्षात, मस्तकी ठेवती वरदहस्त. दिव्य ज्ञान देशिशाते, असो हरिभाऊने काय केले. ब्रह्मानासी बोलाविले, संकल्प करून ठेविले. तुळशीपत्र घरावरी, हरिभाऊ घर लुटविता. तारानामे त्यांची कांता, ते करी भोत कांता. घेत उरवडवनिया, म्हणे दडुनिया कर. लुटविला तुम्ही संसार, हा नवे विचार. दुःख लागले भोगावे, आजवरी अब्रूने दिवस काढले. आपण तरी आता अवलक्षण, आपणा काय आठवले. हसतील सकळ जन, धिकारतील पशून. उपास पडता कोण, खावया ते घालील अल्पवय्यपणासी. बुद्धी सुचली हे कैसी, त्यागोनिया संसार सुखाची. दुःख डोही का पडता, संसार सुख भोगन. पुढे होता वृद्धपण, मग करावे मोक्ष साधन. सेवावे वनत पार्थ, आपल्या वडिलांची थोरवी. म्हणा माझी आणावी, यांची कीर्ती मिळवावी. उचित नव्हे अपना, तुम्ही संसार सोडून या. जाऊनी बसाल जरी वनी, तरी मग सांगा कोणी. मज लागी पोसावे, माझे करता पाणी ग्रहण. अग्री ब्राह्मण साक्ष ठेवून, आपण वाहिली असे आपण. स्मरण करावे मानसी, तुम्ही म्हणाल मज वे. तुम्ही घरदार सोडावे, मज समागमे फिरावे. भिक्षा मागत घरोघरी, त्या संसार सुखास्तक. मी असे जी सत्य संसारी मन विरक्त. माझे न होय कदापि, आता जरी आपण. संसार टाकला लुटून, हे केले महत्व पुण्य. ऐसे कोण म्हणेल, कुटुंब उपवाशी मारावे. सर्व स्वधर्म करावे, याशी काय पुण्यकार्य म्हणावे. पाप उलटे होत असे विनविते जोडून या खर. अद्यापि स्वस्थ करांतर, आपला हा विचार सोडून या. द्यावा प्राणप्रिया, ऐशी तिची उत्तरे. ऐकून या स्वामी कुमरे, समाधान बहुत प्रकारे. करीतसे तिचे परितारेच्या चिंतात. षडरिपू होते जागत, संसाराचे मिथ्यस्तव. तिये लागी कळेना आशा मनशा, भ्रांती आणि कल्पना वासना. या डाकिनी त्यांनी तिथला झडपोनी. आपणाधीन केलेसे त्या योगे सदिचार. तियेशी न सुचे, अनुमात्र धरुणी दुराग्रह. स्वामी सुता बोलितसे षड विकार, त्यागोनी रतला तो स्वामीचरणी. दृढ निश्चय केला मनी, संसार त्याग करावया. स्त्रियांच्या अंगावरील अलंकार ते लुटविले समग्र. तिये दिदले शुभ्र वस्त्र परिधान करावे. आत्मलिंग समर्थे स्वामी सुता ते दिदले. ते होते त्या पादुका स्वहस्ते. मठा माझी स्थापिल्या कामाठीपुऱ्यात, त्या समयी मठ स्थापिला असे पाही. हरिभाऊ होऊन गोसावी, मठा माझी राहिले. धन्य ते स्वामी सुत. गुरु आज्ञेने झाले विरक्त, परिजन त्या ते निंदित. नाना दोष देऊन या पूर्वजन्मीचे तप केले, त्यांचे फळ निष्फळ झाले. सद्गुरु चरणी विनटले, सर्व फिटले भव दुःख. धन्य स्वामी माऊली, सुतावरी कृपा केली, त्यांच्या करुणेची सावली. विष्णू शंकरावरी असो. इति श्री स्वामीचरित्र सारामृत. ज्ञान प्राकृत कथा संमत. सदा भाविक भक्त परिस्रोत. षोडशोध्याय. गोड हा श्रीरस्तु शुभभवस्तु. अध्याय 17. श्री गणेशाय नम. मागील अध्यायी कथा सुंदर. प्रख्यातचे मुंबई शहर येथे येऊन या स्वामी कुमार मठ स्थापित. समर्थांचा षडविकार जिंकले. संसार ते त्यागिले. रात्रंदिन झाले. स्वामी भजनी सुखाने. स्वात्मसुखी तल्लीन वृत्ती त्यांनी हरली. संस्कृती कवनाची नाही भीती. सदा चिंती आनंद. स्वामी नामाचं भजन. त्यांची चरित्राचे कीर्तन. पाहून या व्यवसाय अन्य. स्वामी सुत नेनची. संसारात ते सोडून बैसले गोसावी होऊन. ते पाहून या कित्येक जण हसतात तया ते. परितयांचा विषाद चिंती स्वामी सुत. न मानते अंगी. मांडली पूर्ण विरक्ती. विषयासक्ती नसेची. स्वामी सुतांची जननी काकूबाई नामे करून या. तिने हे व्रत ऐकून या दुःख केले निवार. मोहावती सापडले. मायावशाची झाले. त्याशी प्रपंच वेगळे. कुळ काही न लागेची. पुत्र वात्सल्य करून पाही. शोक करी काकूबाई मुंबईत लवलाही. सुताचं वही पातल्या. गोसावीनीच सुता पाहुणी. वृक्षस्थळ घेता बुडवून अंग टाकिले धरणी. बहुत क्रश मांडिला. आणि मातेचा शोक पाहून अधिपती झाली अंतःकरण. ती लागी सावरून धरिले सत्वर प्रेमाने. तुझ्या उद्धारी जन्मास आलो. सद्गुरु पायी विनटलो. जन्म मरणाचे चुकलो. मुक्त झालो सहजची. धन्य तू के जनानी. मज लागी प्रसवोनी. मन्य
मान्य झाली. सत्री भुवनी काय धन्यता वर्णावी. अशा प्रकारे स्वामी सुत मातेचे समाधान करीत मधुर शब्दे समजावीत परमार्थ गोष्टी सांगून या परी त्यांच्या या गोष्टी तेशी गोड न लागती म्हणे. यांची भ्रष्टमती खचित असे झाली. यांची पिशाच बाधा झाली किंवा कोणी करणी केली याची सोय पाहिजे पहिली. पंचाक्षरी अनोनिया त्या समय प्रख्यात थोर यशवंतराव भोसेकर यांचे देव मामलेदार सर्व लोक बोलती ते यांची घेऊन या भेटी विचारावी या काही युक्ती. जे जरी या कृपा करती तरी होय आरोग्य ऐसा विचार करून पोटी दर्शन आल्या उठावटी या सांगितल्या त्यांच्या गोष्टी मुळापासून सर्व ही होऊन या दिनवंदन करीती विनंती कर जोडणं म्हणती सर्वज्ञ आपण उपाय असे सांगावा. ऐकून या देव मामलेदार हसोनी देती उत्तर त्याशी पिशाच लागे थोर माझेनी या दुरून ह्याची असे उत्तर ऐकून दुःखित झाले अंतकरणी. मग ते स्वामी सुतांची जन्य अक्कलकोट येत असे म्हणे. ज्याने वेड लाविले त्याची धरावी पाऊले येणे उपाय आपले कार्य सर्व होई. अशीकडे स्वामी सुत मुंबई या माझे वास्तविक करते हिंदू पारशी स्वामी भक्त त्यांच्या उपदेशे झाले. मठ होता कामाठीपुऱ्यात तेथे जागा नव्हती प्रशस्त. मग दिली कांदेवाडीत एका भक्तिनीने निशिम जो स्वामी भक्त आनंदे भजनी नाचत कुटील जन तया ते हसत ढोंग अवघे म्हणती हे परिनिंदा आणि स्तुती दोन्ही समान जे मानिती श्रीचरणाविन आसक्ती अन्य विषयावरी नसे. जन निंदा करताती अनेक प्रकारे दूषण देती परी शांत चिंते त्याप्रती उपदेशिती स्वामी सुत जे अहंकारी उडाले सत्यपंथाचरण चुकले निज कार्यात विसरले मोह पडले बहुलाजी ऐसे जे का मूढ जन ते भक्ता दिदी दूषण परी त्याने अंतकरण दुःखित न हे तयांचे तारणावे त्यांची कांता तेही त्रास देत स्वामी सुता परी तयांच्या चिंता दुःख खेद नसायची. प्रथम मुंबई शहरात शके 1793 फाल्गुन कृष्ण त्रयोदशीस स्वामी जयंती केलेसे. कोणी एके समयाशी नगरकर नाना जोशीस झाले मुंबईशी. त्याने ऐकले वर्तमान या नगरात सांप्रत स्वामी सुत स्वामी भक्त गोसावी होऊन या रात महाज्ञानी असती ते एक वार पाहावे तयाशी इच्छा झाली नानाशी. मग कोणी एके समयाशी मठा माझी बादले पाहुणे या स्वामी सुताप्रती आनंदले नाना चिंती प्रेमानंदे चलन वंदिती स्वस्त करती तया ते स्वामी सुता ते तयांशी लाविले स्वामी भक्तीशी. धन्य झाले नाना जोशी रंगले भजनी समर्थांच्या एक कित्येक सज्जन स्वामी सुते विशेष करून वाढविले महात्म्य पूर्ण श्री समर्थ भक्तीचे. पुढे जोशी बुवांना स्वामींची पत्रिका करून दियार पाव्या श्रीचरणी अक्कलकोटी पातले. पत्रिका श्रीचरणी अर्पिली स्वामी मूर्ती आनंदली. समर्थ त्याशी आज्ञा केली नगारा वाजवा म्हणून या नगारा वाजविता जोशी हसू आले समर्थांशी पाहून या स्वभक्ताशी परमानंद झाला. अक्कलकोटी स्वामी सुत श्री सान्निध्य भजन करीत कीर्तनी आनंदे नाचत लोकलज्जा सोडून या लोकापवादाचे माने भयतो वरील भक्ती करील काय प्रेमानंद चिंता नव्हे भजनी मन लागे ना. त्रिविध जन नाना रीती निंदा स्तुती करताती खेदानंद मानती चित्ती वृत्ती द्विधा होय. असो अक्कलकोट नगरात शके 1793 प्रथम स्वामी जयंती करीत स्वामी सुत आनंदे छेलेखेडे ग्रामात प्रथम स्वामी प्रगट होत. जयसिंग नामे भक्त गोट्या खेळत त्या सभे ऐसे स्वामी सुतांचे मन परी दिसे आधार रहित सत्य जाणती समर्थ आपण येथे अज्ञानी. स्वामी सुत दिवसेंदिवस स्वामी भक्ती करी विशेष जन लावले वचनास कीर्ती ध्वज उभारिला मना माझी करुणा धरुनिया कामना ऐकुनिया येताचे दर्शना. त्याशी समर्थ करते आज्ञा सुताकडे जावयाची. स्वामी सुत ही त्याप्रती मनातील खुण सांगते ऐकुनिया जनचकित होती वर्णती ख्याती सुतांची. एक तास सहज स्वामी सुत अक्कलकोटी दर्शना येत तेव्हा समर्थ राजवाड्यात राहिले होते आनंदे. स्वामींचे आज्ञे वाचून या दर्शन कोणा लागून या असे वर्तमान ऐकुनिया की न मनी स्वामी सुत स्वामी दर्शन घेतल्याविना तो न सेवी उदकांना ऐसे दिवस झाले तीन निराकार राहिला. मग वाड्यासमोर जाऊन आरंभिले प्रेमळ भजन जे करून रसे भरले पूर्ण ऐकले आतून राणीने. हा समर्थांचा निस्सिम भक्त आनंदे भजनी नाचत समर्थ दर्शनाची धरीत दृढ इच्छा अंतरी सेवकांशी या म्हणे सत्वर तुम्ही जाऊन या अवसरी त्या साधुते मंदिरी प्रार्थून या नावे असे राणीची आज्ञा होता. सेवक धावले तत्वता प्रार्थून या स्वामी सुता मंदिरा माझी आणले पाहून या समर्थांशी उल्हास सुतांची माणसे धावून या वेगेशी मिठी
चरणी घातली सद्गतीत अंत करणे चरणात क्षायरे नयनाश्रुनी देहभान गेला विसरून या स्वामीपदी सुखावला बाळ चुकले मातेशी ते भेटेल बहुत दिवशी मग तयांच्या आनंदाशी परावर नसल्याची निज सुता ते पाहून आनंदले समर्थ मणिकर फिटला मुखावरणी हस्ते धरून उठले अक्कलकोटी त्या अवसरी बहुत होते सेवेकरी प्रिय समर्थांची प्रती खरी स्वामी सुतावरीय होती त्यात होते ते दुर्जन होते सुतांचा उत्कर्ष पाहून दूषित होय त्यांचे मन दोष पूर्ण करिता ती काही उपाय करून फिरवून समर्थांचे मन स्वामी सुतावरचे प्रेम कमी करू पाहते स्वामी सुत रात्रंदिन समर्था पुढे करती भजन पायी खडावा घालून प्रेम रंगे नाचते एके दिवशी श्री समर्थ बसले असता आनंदात स्वामी सुत भजन करीत पायी खडावा घालून अशावेळी साधुनिया समर्था सांगितले दुर्जना स्वामी सुतांची हे करणी योग्य नसे सर्वदा बसला असता आपण पायी खडावा घालून हा नाचतो काय म्हणून आपला अपमान करावया परक्याने निज सुत समान लेखिती जे सत्य जे सर्वांशी अलिप्त श्रेष्ठ कनिष्ठ कोण त्या ते आता खडावा काढून या मग नाचावे त्या भजनी ऐशी आज्ञा सुता लागून या केली समर्थ त्यावेळी तोच उठले कित्येक जण खडावा घेतल्या काढून स्वामी सुतांचा अपमान केला अशा प्रकारे पाहून ऐशी परी किन्न झाला स्वामी सुत खिन्न झाला सुतांतरी काळजात पोचली सुरी अपमान दुखावला मरणाहुनी परम कठीण दुःख ते तसे अपमान उतरले सुखांचे वंदन तेज झाले सत्वर तयांचे होते जे वैरी ते आनंदले अंतरी म्हणती मोडली खोडबरी अभिमान उतरला असो मग स्वामी सुत ते स्थळ सोडून या त्वरित नगराबाहेर येत मार्ग धरित मुंबईचा अपमान दुःखे दुखावला अंतरी दुःख खिन्न झाला खिन्न झाला परतुनिया नाही आला जन्मावरी अक्कलकोटी स्वाभिमानी जो नर त्यांचे दुःख विता अंतर जे दुःख जन्मभर त्यांच्या मने जात असे त्या दुःखे उत्तर तीक्ष्ण झाला स्वामी कुमार दुःख करी दिवस रात्रचे न शिक्षण भरी तोची रोग आला शेवटी आजारी पडला असा समाचार समजला अक्कलकोटी समर्था ते स्वामी सुतांची जननी राहत असे त्या स्थानी तिथे हे वर्तमान ऐकून विनवतीचे समर्था ते म्हणे कृपा करून या सुता ते आणावे या ठाया कृपादृष्टी पाहून या आरोग्य तया करावे मग समर्थे या अवसरी मुंबईस पाठवले सेवेकरी म्हणती सुता ते सत्वरी मज सानिध्य आणावे परी सुत त्या सांगाते आला नाही अक्कलकोटी अपमान दुःख त्याच पोटी रात्रंदिन चलत असे सेवेकरी परतून आला समर्थ ते वृत्त कथिले आणखी दुसरे पाठविले त्याचा गती तीच झाली मग सांगते समर्थ त्याची घालून या पेटीत घेऊन यायचे त्वरित कोणीतरी जाऊन या तथापि स्वामी स्वतःपायी अक्कलकोटी आला नाही दिवसेंदिवस देही तीक्ष्ण होत चालला शेवटी बोलले समर्थ आता जरी न हे सत्य तरी तोफ भरून या यथार्थ ठेविले ती उडवू की त्यांचा अर्थ स्पष्ट होता तो समजला स्वामी सुता परी तो न आला अक्कलकोटा जीवित परवा न केली आजार वाढला विशेष श्रवण शुद्ध प्रतिपदेश केला असे कैला सहवास सर्व लोक हळहळती त्या समयी मुंबईत तयांचे जे शिष्य होतं त्याशी झाले दुःखमित शोकसागरी बुडाले अक्कलकोटी त्या दिनी समर्थ करती विचित्र करणे बैसले स्नान करून परिगंध न लावती भोजनाते न उठती धरणीवरी अंग त्यागती कोणा संगी न बोलती रुदन करते क्षणोक्षणी तुक्या माझी सत्वर मुंबईवनी आली तार श्रोत झाला समाचार स्वामी सुतन गत झाला उदासीनता त्या दिवशी आली सर्व नगराशी जन न पडे काकूबाईशी पुलती समर्था क्षणोक्षणी मग काकूबाई सत्वर जवळी केले मुबाबर ते समजला समाचार परत्र पावला आत्मजनीच पुत्र मरण वार्ता ऐकून करते कांता तो दुःख समय वर्णिता दुःखांतरी होत असे असो मग काकूबाई अक्कलकोटी लवलाई परतून आल्या पाही बोलल्या काय समार्थ ते सुत आपला भक्त सोन अकाली पावला का मरण मग स्मरते ते हे चरण त्यांचे तारण होय कैसे समर्थ बोलले त्यांची उल्लगिले आमच्या आज्ञेसी संधी सापडली काळाशी ओढून या बळेची मग नेला पुत्र शोके करून दुःख करी रात्रंदिना समर्थ देश समाधान बरोबरी करिताती या नरजन्मा येऊन या सत्य भक्ती केली एकनिष्ठ केले समर्थांचे सार्थक परमपदा पावले उच्चनीच भगवती नसे काही निषेधी ज्याची असे जैशी भक्ती श्रेष्ठ कनिष्ठ
देण्याची धन्य धन्य स्वामी कुमार उतरला भवदधी दुस्तर ख्याती झाली सर्वत्र कीर्ती अमर राहिली स्वामी सुतांच्या गादीवरी कोण नेमावा अधिकारी ऐसा प्रश्न आहे की अवसरी पुसती सेवेकरी समर्थात येते कथा सरळ अत्यंत वर्णिली पुढील अध्यायात श्रुती होऊन या सावध अत्यंत अवधान त्यावेळी कथेशी जय जय श्री भक्त बालका जय जय आजी परम मंगला विष्णू शंकराची विमला कीर्ती पसर सर्वत्र इथे श्री स्वामीचत्र सारामृत नाना प्रकृत संमत भाविक भक्त परिश्रोत सप्तदशोध्याय गुढ हा श्री भगवत चरणापन्नमस्तो श्रीरस्तो शुभभवस्तो अध्याय 18 श्री गणेशाय नमः स्वामी सुतांच्या गादीवरी कोणाने मावा अधिकारी ऐसा प्रश्न सेवेकरी करता ती समर्थात तेव्हा बोलले समर्थ सेवेकरी असते सम्राट परी एकही मजला तत योग्य कोणी दिसेना तेव्हा येईल आमच्या मानसी त्या समयी मोरपाखराशी अधिकाऱ्याने मोगादिशी चिंता तुम्ही न करावी मोरपाखरा समर्था म्हणते वेळोवेळा रात्रंदिन तोची चोळा मोठमोठ्याने ओरडती आमची पाऱ्याची पीठ जतन करावी नीट वारंवार म्हणती समर्थ काकोबाईला कोणी लपवून ठेविले विटेशी ती दिली पाहिजामाशी याचा अर्थ कवनाशी स्पष्ट काही कळेना असं स्वामी सुतांचा भ्रांता कोकणात राहत होता स्वामी सुत मृत्यू पावता वर्तमान कळले त्या तो केवळ अज्ञान दादा अभिमान यांच्या शरीर समाधान पुरुष होत चालला काकोबाईने तयांची आणली आपणाशी एके दिवशी समर्थांशी दादा प्रती दाखविले बाळ चालले वाळूनी याशी अमृत दृष्टीने पाहुणी निरोगी करावे जे स्वामी बाई विनवी समर्थाते समर्थ बोलले बाईंशी 4 वेळा जेव घाले असे आरोग्य होईल बाळाशी चिंता मानाशी करू नको त्याचप्रमाणे बाई करता दादांशी झाली आरोग्यता समर्थांशी कृपा होता रोग कुठे जातील लगेच गाव मुगला येथे नानासाहेब भक्त त्यांनी बांधला श्रीचा मोठे द्रव्य बहुत खर्चले श्रीची आज्ञा घेऊन सत्य पादुका स्थापाव्यात मठात या कारणे अक्कलकोटी एकदा दर्शन घेत समर्थांचे ते म्हणते काकूबाईशी पादुका स्थापन करा यासी तुम्ही पाठवा दादांशी समागमे आमच्या बाई म्हणत अज्ञान दशात शरीरीय असमाधान त्याची काळजी घेईल कोण सत्य सांगा मज लागी परी आज्ञा देईल समर्थ परी पाठवीन मी सत्य मग समर्थाजवळी येत घेऊन या दादांशी समर्थ व्रत ऐकून म्हणती द्यावे पाठवून बाळा हे जरी अज्ञा तरी सांभाळवता यांशी काकूबाई भूतप्रकारे समर्थ सांगे मध्योत्तरे दादांशी पाठविणे नाही परीवर जावे आपण सर्वात वे समर्थ याची बोलले त्यात तुमचे काय गेले आम्हाशी दिसले ते भले तोच आम्ही करू की शेवटी मंडळी सांगा ती दादांशी पाठविले के जे प्रति या पादुका स्थापन झाल्यावरती दादा आला परतणी पुढे सेवेकऱ्या सांगा ती याशी मुंबईशी पाठवी ती ब्रह्मचार्याची आज्ञा करती याशी स्थापावा गादीवरी ब्रह्मचारी बुवाजवळी दादांशी अन्यथा मंडळी जी समर्थ आज्ञा केली ती सांगती तत्काळ दादांशी करून या गोसावी मुंबईची गती चालवावी स्वामी सुतांची यास द्यावे कपणे जोई निशाण ब्रह्मचारी दादांशी उपदेशती दिवसनेशी गोसावी होऊन या गादीशी चालवावे आपण दादा जरी अज्ञान होता तरी अशा गोष्टीकरिता नकार म्हणायची सर्वता रुची चिंता यांची या परिब्रह्मचार्या पाहिले कडपड करून शेवटी दादांशी मुंबईहून अक्कलकोटा पाठविले दादांस घेऊन या सत्वरी श्री सन्निधी आरी टाळ करी तेव्हा दादा घेऊन या तुंबारी भजन करते आनंदे समर्थ याच्या समयाशी आज्ञा केली भुजंगाशी घेऊन या माझ्या पादुकाशी मस्तकी ठेव दादांच्या मोर्चेला अन्य सत्वरी धरा म्हणते त्यावर आज्ञेप्रमाणे सेवेकरी करतात तैसेच श्रीच्या पादुका श्री पडता परती झाली त्यांच्या चिंता हृदय प्रगटला ज्ञान संहिता अज्ञान गेलेल्या या ते दादा भजनी रंगला देह भान विसरला स्वस्वरूप लीन झाला सर्व पळाले अहंभाव धन्य गुरुचे महिमान पादुका स्पर्श करून झाले तात्काळ ब्रह्मा ज्ञान काय धन्यता वर्णावी असो दादांची पाहुणी व्रते काकूबाई चकली चिंती म्हणे समर्थ दादा प्रति वेड्या कथित लावले ती म्हणे जी समर्थ आपण हे काय करिता दादांची आशिरी ठेविता पादुका काय म्हणून या समर्थ बोलले ती जे बरे वाटेल माशी तेची करू या समयाशी व्यर्थ बडबड करू नको काकूबाई बोले वचन गोसावी एकाशी गोसावी बनवून टाकेला आपण मारून इतुकेची यापुरे झाले ऐकून या ऐसा वचनाला समर्थाशी क्रोध आला घाली म्हणती बाईला खोड्यामाची सत्वर काकूबाईने एकांत करून मांडीला नर्त नाना अपशब्द बोलत भाळ पेटीत स्वहस्ते परी स्वये त्या समयी लक्ष
तिकडे दिले नाही. दादांशी बनवले गोसावी कंपनी जोईयार पिली. दुसरे दिवशी दादांशी समर्थ पाटील अपेक्षेचे ते पाहून या काकोबाशी दुःख झाले अपार. लोळे समर्थांच्या चरणावरी करुणा भाकी पदर पासरी विनोद तसे